कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये शिवसेना आणि मनसेचा महापौर बसण्याची शक्यता, कारण मनसेच्या नगरसेवकांचा शिवसेनेला पाठिंबा। शिवसेना नाव आणि चिन्हाबद्दलची सुनावणी पुढे ढकलली। शुक्रवारी सकाळी होणार सुप्रीम कोर्टात सुनावणी। नाव आणि पक्षचिन्ह आमच्याकडेच राहणार, शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांचा विश्वास। ठाकरे बंधूंसोबत गद्दारी करणाऱ्यांना माफी नाही, घणसोलीमध्ये झळकले फलक। फलकातून शेवटच्या क्षणी अर्ज मागे घेणाऱ्यांना इशारा, शिवसेनेलाही इशारा। ठाकरेंच्या गटनेतेपदी किशोरी पेडणेकर, शिवसेना भवनमध्ये झाली अधिकृत घोषणा। शिंदेंना कुणी महापौर पदासाठी धूळ घालत नाही, शिंदेंना दिल्लीत जाऊन गुजराती नेत्यांच्या पायाशी बसावं लागते। खासदार संजय राऊतांचा शिंदेंवर हल्लाबोल। 4 नॉट रिचेबल नगरसेवकांपैकी 2 नगरसेवक मनसेमध्ये। कल्याण डोंबिवलीमध्ये ठाकरे गटाला दणका, राहुल कोट आणि स्वप्नाली केणे दोघेही पुन्हा मनसेमध्ये। चंद्रपूर काँग्रेसचे 10 नगरसेवक भाजपच्या संपर्कात, भाजपचे आमदार किशोर जोरगेवार यांचा दावा। मुंबईमध्ये महायुतीत वादाची ठिणगी, समाधान सरवणकरांविरोधात भाजपचे कार्यकर्ते आक्रमक, भाजपच्या विरोधात खोटी माहिती पसरवत असल्याचा आरोप, भाजप पदाधिकारी सायबर सेलकडे करणार तक्रार। भाजपच्या केरळ निवडणूक प्रभारी विनोद तावडेंची नियुक्ती, केंद्रीय राज्यमंत्री शोभा करंदलाजे सहप्रभारी। मुंबईच्या महापौर पदाबाबतची चर्चा दिल्लीमध्ये, राहुल शेवाळे आणि अमित साटम यांच्यात बैठक, महानगरपालिकांसंदर्भात प्राथमिक चर्चा। ठाकरे गटाचे नगरसेवक कोकण भवनात जाणार, नवनिर्वाचित नगरसेवक अधिकृत गट नोंदणी प्रक्रिया पार पाडणार। संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणूक, ठाकरे गटाची वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस सोबत आघाडी, सुमारे 90% जागा वाटपावर अंतिम निर्णय झाला, ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंची माहिती। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांवर सुनावणी, आरक्षणाचा तिढा कसा सुटणार, काही स्थानिक निवडणुकांमध्ये 50% आरक्षणाच्या मर्यादेचं उल्लंघन, सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी। इंदापूरमध्ये आजी माजी मंत्र्यांची मुलं, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भरणेंचे चिरंजीव श्रीराज भरणे, हर्षवर्धन पाटलांच्या कन्या अंकिता पाटील निवडणुकीच्या रिंगणात। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी, उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस, रत्नागिरीतल्या चिपळूणमध्ये उमेदवारीसाठी झुंबड। मंत्री गिरीश महाजन आज नाशिकच्या दौऱ्यावर, नाशिकमध्ये नवनिर्वाचित नगरसेवकांची घेणार भेट। लाडक्या बहिणींच्या ई-केवायसीचा मुद्दा ऐरणीवर, अंगणवाडी सेविकांमार्फत होणार ई-केवायसीची पडताळणी, मंत्री अदिती तटकरेंची माहिती। माझ्या यशावर भाजपचे लोक जळतायत, भाजपसोबत मॅच फिक्सिंगच्या आरोपांवर ओवेसींचं प्रत्युत्तर। माजी आमदार पोपटराव गावडे भाजपमध्ये, शिरूर तालुक्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का, गावडेंचे चिरंजीव आणि शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश। भाजप उमेदवारासह कार्यकर्त्यांकडून मारहाण, पीडित जाधव कुटुंबियांची आरोपीला अटक करण्याची मागणी, आरोपींवर कारवाई झाली नाही तर आंदोलन छेडणार, बहुजन युथ पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष भाई जाधव यांचा इशारा। महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नी अखेर 8 वर्षांनंतर सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी, मूळ दाव्यांवर होणाऱ्या सुनावणीकडे सीमावासियांचं लक्ष। नाशिकमध्ये अचानक कारनं घेतला पेट, नाशिकच्या हनुमानवाडी मखमलाबाद रोडवरची घटना, चालकानं प्रसंगावधान राखत गाडी बाहेर पडल्यानं अनर्थ टळला।